Dear students, welcome in the bridge course of class 10th. Let's see learning outcomes competency statement 9 activity 3. Learn new words, expressions and enrich her vocabulary through reading. Look at the objectives. Objectives म्हणजे इथे उद्दिष्ट दिलेत. First is to enrich the vocabulary to develop their language skills. म्हणजे विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांचा शब्द संग्रह सक्षम करणे. सेकंड बघा, to enable them to find out the particular words from the dictionary. म्हणजे पर्टिक्युलर वर्ड्स म्हणजे काय? एखादा विशिष्ट असा शब्द किंवा अनेक शब्द पर्टिक्युलर वर्ड्स डिक्शनरी मधून शोधून काढण्यासाठी त्यांना सक्षम करणे. थर्ड, टू इनेबल द स्टुडंट्स टू लर्न न्यू वर्ड्स अँड vocabulary. म्हणजे नवीन शब्द आणि शब्दसंग्रह शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे. टू मेक देम कॉन्फिडंट टू यूज न्यू वर्ड्स इन द गिवन सेंटेन्सेस. म्हणजे गिवन सेंटेन्सेस म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जे नवीन शब्द आहेत त्यांचा आत्मविश्वासाने वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिकणे किंवा त्याचा वापर नवीन शब्दांचा वापर आत्मविश्वासाने वाक्यामध्ये करणे. हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह झाले. आता नेक्स्ट बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. काय दिलेले आहेत? कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू इफ यू कॅन गेट इझिली. जर तुम्हाला सहज शक्य होत असेल तर तुम्ही एक चांगली डिक्शनरी तुमच्यासोबत ठेवा. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत ठेवायची. रीड द स्टोरी केअरफुली अँड फाइंड आउट न्यू वर्ड्स. स्टोरी दिलेली असेल ती काळजीपूर्वक वाचायचे आणि त्यामध्ये न्यू वर्ड्स जे आहेत ते शोधायचे. गेस द मीनिंग ऑफ न्यू वर्ड्स अँड ट्राय टू टेल द क्लास. नवीन शब्द जे आहेत म्हणजे त्या स्टोरीमध्ये असतील त्यांचा अर्थ लावायचा आहे आणि तो विद्यार्थ्यांना किंवा क्लासमध्ये तो सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ट्राय टू यूज न्यू वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. म्हणजे नवीन शब्द किंवा एक्सप्रेशन्स जे असतील ते तुम्ही काय करायचे? वाक्य पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा तुम्ही शिकायचे. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स इन युअर नोटबुक फॉर फर्दर नॉलेज. म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून काय करायचंय? नोटबुकमध्ये सर्व महत्त्वाचे पॉइंट्स लिहून घ्यायचे. कम्प्लीट ऑल ऍक्टिव्हिटीज ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. दिलेल्या सूचनेनुसार तुम्ही संपूर्ण ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या. ह्या सर्व इन्स्ट्रक्शन सूचना कोणासाठी होत्या? तर विद्यार्थ्यांसाठी होत्या. आता इथे बघा, लर्निंग ऍक्टिव्हिटी काय सांगितलंय? टीचर आस्क्ड टू रीड द स्टोरी केअरफुली अँड टेल टू फाइंड सम अनफॅमिलियर वर्ड्स. अनफॅमिलियर वर्ड्स म्हणजे अपरिचित शब्द, ज्या शब्दांचे आपल्याला अर्थ माहिती नाहीत असे टीचर काय करतील? तुम्हाला सांगतील की त्या स्टोरी मधले तुमचे अपरिचित शब्द आहेत ते काय करा? शोधून काढा. टीचर सपोर्ट्स ऑल स्टुडंट टू कम्प्लीट ऑल ऍक्टिव्हिटीज. सगळ्या ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करताना टीचर म्हणजे जिथे जिथे तुम्हाला काही अडचण असेल तिथे टीचर्स तुम्हाला गाईड करतील. स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन अँड ट्राय टू कम्प्लीट ऍक्टिव्हिटी टास्क. आणि विद्यार्थी सुद्धा जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते फॉलो करतील आणि ते ऍक्टिव्हिटी जी दिलेली आहे ती कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतील. नाऊ लेट्स सी द पॅसेज. Once upon a time, there was a king who ruled a prosperous country. One day, he went for a trip to some distant areas of his country. When he was back to his palace, he complained that his feet were very painful because it was the first time that he went for such a long trip and the road that he went through was very rough and stony. He then ordered his people to cover every road of the entire country with leather. Definitely, this would need thousands of animal skin and would cost a huge amount of money.
The one of his wise servants dared himself to tell the king, "Why do you have to spend that unnecessary amount of money? Why don't you just cut a little piece of leather to cover your feet?" The king was surprised, but he later agreed to his suggestion to make a shoe for himself. There is actually a valuable lesson of life in this story. To make this world a happy place to live, you better change yourself, your heart, and not to the world. Now let's see the meaning of this passage in Marathi. After that, we will try to solve the given questions in the activity. Once upon a time म्हणजे कोणे एकेकाळी there was a king who ruled a prosperous country. Prosperous म्हणजे भरभराट झालेला. म्हणजे भरभराट झालेल्या अशा कंट्रीमध्ये कोणे एकेकाळी एक राजा रूल्ड म्हणजे राज्य करत होता. One day he went for a trip to some distant area of his country. एके दिवशी तो त्याच्याच कंट्री मधल्या काही दूरवरच्या अंतरावर असणाऱ्या एरियाज मध्ये तो ट्रिप साठी गेला. When he was back to his palace, palace म्हणजे राजवाडा, जेव्हा तो त्याच्या राजवाड्यामध्ये परत आला, he complained that his feet were very painful. त्याने काय तक्रार केली? कंप्लेन म्हणजे तक्रार केली. काय केली? की त्याचे जे पाय होते ते खूप दुखत होते. पेनफुलचा अर्थ इथे दुखणे. Because it was the first time that he went for such a long trip. कारण तो अशा लॉंगच्या ट्रिपसाठी तो पहिल्याच वेळेस तो एवढ्या लांब ट्रिपसाठी गेलेला होता. And the road that he went through was very rough and stony. स्टोनीचा अर्थ दगड असलेले, रफ म्हणजे खूप ओबडधोबड म्हणजे, आणि तो ज्या रस्त्यावरनं गेला होता तो रस्ता खूप ओबडधोबड आणि दगड असलेला सुद्धा होता. He then ordered his people to cover every road of the entire country with leather. नंतर त्याने लोकांना आज्ञा केली की त्याच्या संपूर्ण कंट्रीमध्ये जेवढे रोड आहेत तेवढ्या रोडवरती लेदर म्हणजे चामडी किंवा कातडी त्या रोडला कव्हर करण्यासाठी आज्ञा दिली. डेफिनेटली म्हणजे निश्चितच this would need thousands of animal skins, आणि याच्यासाठी त्यांना thousands of animal skins म्हणजे हजारो जे प्राणी आहेत त्यांची कातडी लागली असती. And would cost a huge amount of money, आणि त्याचबरोबर मोठी अमाऊंट पैशाची सुद्धा त्यांना त्यासाठी लागली असती, म्हणजे त्यांना मोठी किंमत मोजावी लागली असती. Then one of his wise servant dared himself to tell the king. त्यानंतर wise म्हणजे हुशार, सर्वंट म्हणजे नौकर, dared म्हणजे त्यांनी धाडस केलं की त्यांच्या जे सर्वंट राजाचे जे नौकर होते त्यामधला एक हुशार जो नौकर होता त्यांनी मोठ्या हिमतीने राजाला सांगितले, why do you have to spend that unnecessary amount of money? तुम्ही ही अनावश्यक जे म्हणजे जी अमाऊंट आहे, why do you have to spend म्हणजे तुम्ही का खर्च करताय that unnecessary amount of money, म्हणजे हे एवढे अनावश्यक पैसे तुम्ही का खर्च करताय? Why don't you just cut a little piece of leather to cover your feet? मग तुम्ही तुमच्याच पायांना कव्हर करण्यासाठी एक छोटासा कातडीचा पीस तुम्ही पायांना कव्हर करून का नाही घेत, असा त्यांनी प्रश्न त्या वाईस सर्वंटनी त्या राजाला विचारला. द किंग वॉज सरप्राईज, राजाला आश्चर्य वाटले. बट ही लॅटर ॲग्रीड टू हिज सजेशन, त्याने जी सूचना दिली होती, सजेशन सुचवलं होतं, त्याला तो शेवटी नंतर सहमत झाला. टू मेक अ शू फॉर हिमसेल्फ, आणि त्यांनी तो स्वतःसाठी एक म्हणजे शूज बनवून घेतले. आता मॉरल सांगितले बघा या ओळीमध्ये,
देर इज ॲक्च्युली अ व्हॅल्युएबल लेसन ऑफ लाईफ इन दिस स्टोरी. म्हणजे या स्टोरीमध्ये आपल्याला इथे एक व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान असा किंवा धडा सांगितलेला आहे, काही शिकवण दिलेली आहे. लेसनचा अर्थ इथे शिकवण सांगायचंय. टू मेक दिस वर्ल्ड अ हॅपी प्लेस टू लिव्ह, म्हणजे हे जग आनंदी ठिकाण बनवायचं असेल तर यू बेटर चेंज युअर सेल्फ, तुम्ही स्वतःमध्येच बदल करायला पाहिजे किंवा तुमच्या मनामध्येच बदल करायला पाहिजे. नॉट टू द वर्ल्ड, जगामध्ये बदल करून चालणार नाही. टीचर आस्क अँड इन्स्ट्रक्ट्स द स्टुडंट्स, स्टुडंट्स फॉलो द टीचर. तर ऍक्टिव्हिटी आपण सोडूया. ऍक्टिव्हिटी नंबर 1. डिअर स्टुडंट्स, हू आर द मेन कॅरेक्टर्स ऑफ दिस स्टोरी. आता तुम्हाला मेन कॅरेक्टर्स या स्टोरीमध्ये कोण आहेत हे सांगण्यापूर्वी थोडंसं कॅरेक्टर्स बद्दल मी माहिती सांगते. की कॅरेक्टर्स म्हणजे स्टोरी मधले पात्र, परंतु स्टोरीमध्ये फक्त मेन कॅरेक्टर्स असतात असं नाही. तर जवळ बऱ्याच प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत. त्यातले 3-4 प्रकारचे कॅरेक्टर्स मी तुम्हाला इथे सांगते. सुरुवातीला जो आपण मेन कॅरेक्टर्स म्हणतो त्यालाच प्रोटोगॅनिस्ट म्हणतात. प्रोटोगॅनिस्ट म्हणजे की जो आपल्या स्टोरी मधला हिरो असतो. म्हणजे मेन कॅरेक्टर इज द कॅरेक्टर द ऑडियन्स इज मोस्ट इन्व्हेस्टेड इन इट. म्हणजे ऑडियन्स त्याच्यामध्येच गुंतलेले असतात शेवटपर्यंत. द होल स्टोरी or the author develops the plot around the main character or that protagonist. ऑथर सुद्धा संपूर्ण स्टोरीमध्ये त्या जो मेन कॅरेक्टर असेल, जो प्रोटोगॉनिस्ट असतो त्याच्या भोवतीच ती स्टोरी डेव्हलप करत असतो. त्याला म्हणायचं आपण प्रोटोगॉनिस्ट किंवा मेन कॅरेक्टर. नेक्स्ट सेकंड टाइप आहे अँटागॉनिस्ट. अँटागॉनिस्ट म्हणजे काय, म्हणजे त्या स्टोरीचा विलन किंवा अँटी हिरो आपण असं म्हणू. नंतर थर्ड कॅरेक्टर आहे फ्लॅट कॅरेक्टर. आता फ्लॅट कॅरेक्टर म्हणजे काय, एक प्रकारचं असं कॅरेक्टर आहे की इट डज नॉट चेंज टू मच फ्रॉम स्टार्ट टू द नॅरेटिव्ह टू इट्स एंड. म्हणजे स्टोरीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या कॅरेक्टर्समध्ये काही बदल होत नाही किंवा चेंजेस होत नाहीत. त्याला म्हणायचं फ्लॅट कॅरेक्टर. आणि फोर्थ टाइप ऑफ कॅरेक्टर्स आहे स्टॉक कॅरेक्टर. स्टॉक कॅरेक्टर म्हणजे काय, to whom audience recognize from frequent reoccurrence in particular literary tradition. म्हणजे थोडक्यामध्ये स्टॉक कॅरेक्टरसाठी थोड्याच काळासाठी तो कॅरेक्टर आपल्या पर्टिक्युलर त्या स्टोरीमध्ये आलेला असतो. त्याला आपण स्टॉक कॅरेक्टर असं म्हणतो. आणि ते पुन्हा पुन्हा आपल्या स्टोरीमध्ये ते कॅरेक्टर्स जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ लागेल तेव्हा तेव्हा त्याची एंट्री दाखवलेली असते. अशा प्रकारचे 4 कॅरेक्टर्सचे प्रकार मी तुम्हाला सांगितले. आता इथे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, हू आर द मेन कॅरेक्टर्स ऑफ दिस स्टोरी. आपण हे नंतर फक्त प्रश्नांचे अर्थ पाहून घेऊन आपण क्वेश्चन्स नंतर पाहूया. सेकंड बघा, कॅन यू टेल सम पेअर्स ऑफ ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन. म्हणजे तुम्हाला तुमच्या दिलेला जो पॅसेज आहे त्याच्यामधून ऍडजेक्टिव्ह आणि नाउन यांच्या पेअर्स शोधून काढायच्या. नंबर थर्ड, डू यू फाइंड द अँटोनिम्स ऑफ नेसेसरी. म्हणजे नेसेसरी या शब्दाचा अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला दिलेल्या पॅसेज मधून शोधायचा आहे. आता ऍक्टिव्हिटी 2 बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड प्रॉस्परस. म्हणजे त्यांनी इथे आपल्याला काय सांगितलं ऍक्टिव्हिटी 2 मध्ये, की एक शब्द दिलेला आहे, प्रॉस्परस हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दामध्ये जे लेटर्स वापरलेले आहेत ते लेटर्स वापरून, पण कमीत कमी तुम्ही 3 लेटर्स वापरून दुसरे 4 शब्द तुम्ही तयार करायचे की जे अर्थपूर्ण असणार आहेत. जर तुम्ही मिनिमम 3 लेटर्स पेक्षा 2 लेटर्स घेऊन जर शब्द बनवला आणि तो अर्थपूर्ण जरी असला तरी त्याला म्हणजे तसे मार्क्स देता येत नाहीत. म्हणून इथे मिनिमम 3 लेटर्स असं सांगितले. त्यानंतर बघा ऍक्टिव्हिटी 3, द किंग वॉज सरप्राईज. आता इथे सरप्राईजला अंडरलाईन केले आणि खाली काय विचारले, कॅन यू टेक एनी वर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह ऍट द प्लेस ऑफ सरप्राईज्ड अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे आपल्याला सरप्राईज या ठिकाणी आपल्या स्टोरी मधलाच दुसरा एखादा शब्द घेऊन, मग तो वर्ब असेल, नाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, घेऊन आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहेत. नेक्स्ट बघा, सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी डेमो. याच्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटी 1 आणि ऍक्टिव्हिटी 2 आहेत.
Complete the word chain of nouns. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. म्हणजे वर्ड चेन कशाला म्हणतो आपण? साखळी. आता इथे आपल्याला वर्ड चेन कशाची बनवायची आहे? नाउन्स. म्हणजे जो एक शब्द दिलेला असेल त्याच्या शेवटचं जे लेटर आहे त्या लेटर पासूनच पुढचा शब्द तुम्ही बनवायचा आहे, पण तो शब्द तुमचा नाउन असला पाहिजे. असे तुम्हाला 4 शब्द तुमच्या वर्ड चेन मध्ये बनवायचे आहेत. ऍक्टिव्हिटी 2 बघा. कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. म्हणजे इथे फिलिंग द ब्लँक्स टाईप मध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे जे शब्द आहेत, वर्ड्स आहेत, ते आपण आपल्या स्टोरीचा रेफर करून हे कम्प्लीट करायचे आहेत. नेक्स्ट बघा, प्रॅक्टिस साठी त्यांनी काय दिलंय? सॉर्ट आउट द वर्ड्स ऑफ प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस फ्रॉम द गिवन वर्ड्स अँड राईट इट इन प्रॉपर कॉलम. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलं इथे आपल्याला की सॉर्ट आउट करायचे, म्हणजे बाजूला काढायचे. तिथे त्यांनी मिक्स वर्ड दिलेले आहेत. कुठले दिलेत बघा? त्यांनी प्रिफिक्स कोणते आहेत आणि सफिक्स कोणते आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. सुरुवातीला तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स हे माहिती असल्याशिवाय तुम्ही शब्द सॉर्ट आउट करू शकणार नाही. प्रिफिक्स म्हणजे काय? तर मूळ शब्दाच्या सुरुवातीला जर काही लेटर आलेले असतील तर त्याला म्हणायचं प्रिफिक्स. आणि सफिक्स म्हणजे काय? तर मूळ शब्द जो आहे त्याच्यानंतर काही लेटर्स आलेले असतात त्याला म्हणायचं सफिक्स. आता इथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगते आणि त्यानंतर आपण हे सॉल्व्ह करणारच आहोत. आता समजा इथे एखादा शब्द आहे, रिटर्न असा शब्द जर मी तुम्हाला सांगितला तर त्याच्यामध्ये टर्न हा शब्द आहे आणि RE हे त्याला लागलेले प्रिफिक्स. री हे प्रिफिक्स आहे म्हणून तो प्रिफिक्स मध्ये घेणार. आणि फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्हाला एखादा नवीन शब्द म्हणजे आता केअरफुल हा शब्द घेतला तर केअर हा ओरिजिनल शब्द आहे आणि त्याला फुल हे सफिक्स लागले म्हणजे FUL हे सफिक्स आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेले जेवढे वर्ड्स आहेत ते शॉर्ट आउट करून प्रिफिक्स आणि सफिक्सेस बाजूला करायचे आहेत. Now let's see the answers. Look at the first activity. What is their activity? First question is asked here. Who are the main characters of this story? या स्टोरीचे मेन कॅरेक्टर्स कोण आहेत? या स्टोरीमध्ये मेन 2 कॅरेक्टर आहेत. फर्स्ट आहे अ किंग अँड सेकंड आहे वाईज सर्वंट. नाउ लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. कॅन यू टेल सम पेअर्स ऑफ ॲडजेक्टिव्ज? आता इथे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर त्याला आपण ॲडजेक्टिव्हला मराठीमध्ये विशेषण म्हणतो. पण इथे फक्त विशेषण शोधायला सांगितलेत का? नाही. तर आपल्याला इथे पेअर्स ऑफ ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि नाउन असणाऱ्या पेअर्स शोधून काढायच्या आणि त्या पण आपल्या पॅसेजमध्ये आलेल्या असल्या पाहिजेत. आता इथे तुम्हाला काही पेअर्स इथे मी पॅसेज मधून सांगितलेले आहेत बघा. आता तुम्हाला ऍडजेक्टिव्ह बद्दल मी सांगत होते की ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये विशेषण म्हणतो. तर नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. म्हणजे द वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड एज अ ऍडजेक्टिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथे कंट्री. कशी कंट्री आहे? प्रॉस्परस, भरभराट झालेली. म्हणजे कंट्री हे नाउन झालं आणि त्याच्याबद्दल ऍडजेक्टिव्ह काय सांगितलं इथे? प्रॉस्परस. आता सोपं उदाहरण बघा. रोड. रोड म्हणजे रस्ता. रोड हे झालं नाउन. आणि कसे रस्ते? एव्हरी म्हणजे प्रत्येक रस्ता. एव्हरी हे त्याच्यासाठी झालं ऍडजेक्टिव्ह. अशा प्रकारे आपल्याला ऍडजेक्टिव्ह आणि नाउनच्या पेअर्स आपल्याला सांगायच्या आहेत. आता इथे बघा डिस्टंट एरिया. कसा एरिया? दूरचा. म्हणजे डिस्टंट हा झालं ऍडजेक्टिव्ह आणि एरिया झाला नाउन. ह्यूज अमाऊंट. अमाऊंट म्हणजे रक्कम. कशी? मोठी रक्कम. म्हणजे अमाऊंट बद्दल माहिती सांगतोय इथे ह्यूज अमाऊंट. त्यानंतर ट्रिप. ट्रिप कशी? लॉंग ट्रिप. म्हणजे ट्रिप बद्दल माहिती सांगितली. म्हणजे ही ऍडजेक्टिव्ह आणि नाउनची पेअर झाली. वाईज सर्वंट. कसा नोकर? हुशार असणारा नोकर. एंटायर कंट्री. बघा इथे कंट्री साठी 2 वेळेस त्यांनी इथे ऍडजेक्टिव्ह वापरले. प्रॉस्परस कंट्री सुद्धा लिहिलंय आणि एंटायर कंट्री हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह आहेत. कंट्री एंटायर म्हणजे संपूर्ण कंट्री आणि प्रॉस्परस म्हणजे भरभराट झालेली. म्हणजे कंट्री विषयी तिथे सुद्धा काय दिलेली आहे? माहिती दिलेली आहे. नेक्स्ट बघा लिटल पीस. कसा पीस? छोटासा. फिट. युअर फिट. युअर हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे.
अमाऊंट, अननेसेसरी, अनावश्यक अशी रक्कम. अननेसेसरी हे ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ह्या तुम्हाला मी थोडक्यात 10 पेअर्स आपल्या पॅसेज मधून तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणखीनही पेअर्स असतील तर त्या तुम्ही शोधून तुमच्या नोटबुक मध्ये लिहू शकता. नाव लुक ॲट द थर्ड क्वेश्चन. डू यू फाइंड द अँटोनिम्स ऑफ नेसेसरी? नेसेसरी अँटोनिम्सचा अर्थ विरुद्धार्थी, अपोजिट वर्ड्स. तुम्हाला तुमच्याच दिलेल्या पॅसेज मधून विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड शोधायचा आहे. आता इथे नेसेसरी साठी आपल्याला दिलेल्या पॅसेज मध्ये अननेसेसरी हा शब्द आहे. नेसेसरी म्हणजे आवश्यक आणि अननेसेसरी म्हणजे अनावश्यक. Now look at the next activity 2. Make 4 words, minimum 3 letters using the letters in the word prosperous. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की प्रॉस्परस या शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर वापरून तुम्हाला असे 4 शब्द तयार करायचे आहेत. आता इथे तुम्ही भरपूर करू शकता. मी इथे 4च तुम्हाला सांगितलेत. तुम्ही लेटर्सची जी अरेंजमेंट आहे ती उलटी सुलटी करून सुद्धा अर्थपूर्ण शब्द इथे बनवू शकता. पण फक्त एक तुम्हाला इथे कंडिशन सांगितलेली असते किंवा एक रूल दिलेला असतो की तुमचं जे शब्द आहे तो मिनिमम 3 लेटर्स असला पाहिजे. 3 लेटर्स पेक्षा तुम्ही कमी लेटर्स असलेला शब्द तुम्ही इथे बनवायचा नाही. बघा, रोज मधून रोज, ROSE हा शब्द होतो. त्यानंतर प्रोज असा सुद्धा शब्द होतो. प्रोज म्हणजे उतारा, PROSE. पेप, पोज, आवर हे 4 शब्द मी जस्ट तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्ही आणखी याच्यापासून तयार करू शकता. आता ऍक्टिव्हिटी 3 बघा. द किंग वॉज सरप्राईज म्हणजे राजा खूप आश्चर्यचकित झाला होता. इथे अंडरलाईन कशाला केलंय? सरप्राईजला अंडरलाईन केलंय. आणि त्यांनी प्रश्न काय विचारला इथे आपल्याला? कॅन यू टेक एनी वर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह ॲट द प्लेस ऑफ सरप्राईज अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे तुम्ही काय करायचंय? सरप्राईज या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही एखादा दुसरा वर्ब किंवा दुसरा एखादा नाउन किंवा एखादा ऍडजेक्टिव्ह घेऊन तुम्ही एक अर्थपूर्ण वाक्य बनवा असं त्याने सांगितलंय. तर थोडक्यामध्ये आपण सरप्राईज हा शब्द बदलून नाउन, व्हर्ब, ऍडजेक्टिव्ह असं घेऊन 3 वाक्य इथे आपण केलेले आहेत बघा. द किंग वॉज सो हॅपी. हॅपी हा शब्द मी इथे घेतलाय. सरप्राईजच्या ठिकाणी हॅपी हा शब्द घेतलाय. आता हॅपी हा व्हर्ब आहे. तो राजा खूप आनंदी होता. पुढे बघा. द किंग्स ग्रेटेस्ट हॅपीनेस लाईज इन शूज. त्या राजाचे सगळ्यात मोठं जे आनंद होता तो त्या शूज मध्ये होता. हॅपीनेस, इथे हॅपीनेस हा शब्द जो मी घेतलेला आहे तो नाउन म्हणून घेतलाय. थर्ड बघा. द किंग सेड येस्टरडे वॉज द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ. आता इथं हॅपीएस्ट हा शब्द जो घेतलाय तो मी इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून घेतलाय. काय म्हणाला राजा की कालचा जो दिवस होता तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा माझ्या जीवनातला दिवस होता. म्हणजे बघा, हॅपी हा एकच शब्द आहे आणि तो शब्द मी व्हर्ब म्हणून पण वाक्यामध्ये वापरलाय, नाउन म्हणून वापरलाय आणि ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा इथे वापरलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय की स्वतः वाक्य बनवायचे. एक शब्द घ्यायचा, त्यापासून व्हर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह तुम्हाला बनवून वाक्य म्हणजे तो शब्द घेऊन तुम्हाला असे वाक्य बनवता आले पाहिजेत. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. Complete the word chain of nouns. Add 4 words, each beginning with the last letter of the previous word. मी तेच तुम्हाला सांगितलं की वर्ड चेन मध्ये त्यांनी काय दिलेलं असतं? एखादा शब्द दिलेला असतो आणि वर्ड चेन म्हणजे साखळी. त्याच्यामध्ये ॲरोला खूप महत्व असतं. आता इथे शेवटचा जो लेटर आहे त्या लेटर पासूनच पुढचा तुमचा शब्द तयार झाला पाहिजे. आता किंगच्या नंतर बघा, इथे आपल्याला नाउन वापरून कंप्लीट करायची आहे वर्ड चेन. नाउन वापरून कंप्लीट करायचे म्हणजे सगळे नाउन्स आले पाहिजेत. काही काही विद्यार्थी प्रॉपर नाउन घेऊन कंप्लीट करतात. इथे मी कॉमन नाउन घेतलेत बघा. किंग. आता किंग पासनं गोट, GOAT, टी आलं शेवटी. टी पासून टायगर, टायगर मध्ये आर शेवटी आलं तर आर पासून रॅबिट घेतला आणि परत टी आल्यानंतर टॉडलर म्हणजे नुकतंच चालायला शिकलेलं मूल म्हणजे टॉडलर असा अर्थ आहे. आता मी असे शब्द घेऊन तुमची वर्ड चेन ही कंप्लीट केलेली आहे. तुम्ही वेगळे शब्द घेऊन तुमची वर्ड चेन स्वतः सुद्धा बनवू शकता. Now see the next activity 2.
Complete the sentence using the words from the story. First sentence, I always take dash dash of my parents in my life. म्हणजे त्यांनी इथे काय सांगितलंय की दिलेले जे इनकम्प्लीट सेंटेन्स आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचे, परंतु आपल्याला स्टोरी मधलाच शब्द तिथे वापरायचे आहे. शब्द वापरायचे तिथे. फॉर एक्झाम्पल इथे आय ऑलवेज टेक, मग इथे तुम्ही सजेशन्स घेऊ शकता, ऑर्डर्स घेऊ शकता. म्हणून मी इथे सजेशन्स हा शब्द घेतलाय. आय ऑलवेज टेक सजेशन्स ऑफ माय पॅरेंट्स इन माय लाईफ. आता सेकंड सेंटेन्स बघा. इथे आपल्याला सुरुवातीलाच त्यांनी फिलिंग द ब्लँक्स असं रिकामी जागा दिली आणि पुढे दिले ही विल कम टुडे. आता इथे तुम्हाला ही कंप्लेंट ही विल कम टुडे. आता इथे कंप्लेंट हा शब्द आलेला आहे आपल्या स्टोरीमध्ये, म्हणून मी तिथे ही कंप्लेंट ही विल कम टुडे, म्हणजे त्याने तक्रार केली की तो आज परत येईन. तर इथे सजेशन आणि ही कंप्लेंट असे मी वर्ड्स फिलअप करून सेंटेन्सेस पूर्ण केलेले आहेत. नाउ लुक ॲट द नेक्स्ट. सॉर्ट आउट द वर्ड्स of prefixes and suffixes from the given words and write it in proper column. आता तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द मिक्स दिले आहेत त्यांनी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिफिक्सेस कोणते, प्रिफिक्स म्हणून शब्द वापरलेले आणि सफिक्स म्हणून सफिक्स लावलेले शब्द तुम्हाला शोधून काढायचे आहेत. आता सुरुवातीला शब्द इथे बघा, पेनफुल, unnecessary, prosperous, reopen, development, disappearing, suggestion, beautiful, rebirth, shyness, changeful, inactive, careful, kindness, unkind असे शब्द दिलेले आहेत. तर आता याचे आपण म्हणजे यांना आपण शॉर्ट आउट करून दोन कॉलम केलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स याच्यामध्ये ते सॉर्ट आउट करायचे आहेत. तर बघा इथे अननेसेसरी. प्रिफिक्स म्हणजे काय, तर मूळ शब्दाला सुरुवातीला जे लेटर्स आलेले असतात त्याला म्हणायचं प्रिफिक्स. म्हणजे रूट वर्ड जो असतो त्याच्या आधी काही लेटर्स आलेले असतात. आता अननेसेसरी एक इथे शब्द दिलेला आहे रिओपन. ओपन हा रूट शब्द आहे, त्याला री लागलं म्हणजे हे प्रिफिक्स झालं. डिसअपिअरिंग, अपियर त्याला डिस हा प्रिफिक्स लागलाय. रिबर्थ, बर्थला री हा प्रिफिक्स लावलाय. इनऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह इन हे प्रिफिक्स आहे. अनकाइंड, काइंड हा रूट वर्ड आहे त्याला अन लावलाय. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कधी कधी अपोजिट वर्ड्स तयार करत असताना प्रिफिक्स लावून अपोजिट वर्ड्स करतात. आपल्याला याच्या आधीचा जो क्वेश्चन होता फाइंड आउट अँटोनिम्स किंवा अपोजिट वर्ड्स, त्याच्यामध्ये नेसेसरी दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पॅसेज मधून जो अपोजिट वर्ड आहे तो शोधून करा. तर तिथे यू एन लावून अननेसेसरी असा शब्द तिथे दिलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कधी कधी अपोजिट वर्ड्स तयार करण्यासाठी प्रिफिक्सचा सुद्धा उपयोग करतात. आता इथे सफिक्स वापरलेले शब्द कोणते कोणते आहेत बघा. पेनफुल, पेन हा रूट वर्ड आहे त्याला एफ यू एल फुल लावले. प्रॉस्परस, प्रॉस्पर हा रूट वर्ड आहे त्याला ओ यू एस लावले. डेव्हलपमेंट, डेव्हलप हा रूट वर्ड आहे त्याला मेंट हे सफिक्स लावले. सजेशन, सजेस्ट हा शब्द आहे त्याला आय ओ एन हे सफिक्स वापरले. ब्युटिफुल, ब्युटी हा शब्द आहे त्याला फुल हे सफिक्स. शायनेस, शाय हा शब्द आहे नेस त्याला सफिक्स लावले. चेंजफुल, केअरफुल, काइंडनेस. तुम्हाला लक्षात आलं असेल की मी सफिक्स जे लेटर्स वापरलेले आहेत त्याला मी अंडरलाईन केले आणि इथे सुद्धा प्रिफिक्स म्हणून जे लेटर्स आहेत त्यांना मी अंडरलाईन केलेलं आहे. ही सर्व ऍक्टिव्हिटीज म्हणजे ऍक्टिव्हिटी 1, ऍक्टिव्हिटी 2, ऍक्टिव्हिटी 3 आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. Let's see extension activity, parallel activity, reinforcement. Teacher instructs students to read the following passage and do the activity. Long, long ago, there lived a kind, gentle, courteous man called Androcles. But he had very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him.
They were bound by law to obey their master, however wicked he might be. Androcles did not like his heartless, wicked master. His master starved his slaves and often whipped them. Androcles felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. Now, let's see the meaning of this passage. Long, long ago म्हणजे खूप वर्षापूर्वी देअर लिव्ह अ काइंड, जंटल, courteous मॅन म्हणजे कसा व्यक्ती राहत होता? दयाळू, उदार आणि म्हणजे courteous म्हणजे सभ्य असा एक मनुष्य खूप काळापूर्वी राहत होता. आणि त्याचं नाव काय होतं? अँड्रोकल्स हे त्याचं नाव होतं. हे जे शब्द आहेत काइंड, जंटल, courteous हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत. कोणाबद्दल? मॅन बद्दल. मॅन म्हणजेच इथे अँड्रोकल्स. परंतु त्याचा जो मास्टर होता, जो मालक होता, तो खूप क्रुएल होता, खूप दुष्ट होता, क्रूर होता. In those days, kings, nobles and other wealthy men used rights. म्हणजे त्या काळामध्ये जे राजे होते किंवा जे सरदार होते किंवा आणखीन जे संपत्ती असणारे वेल्दी मेन जे होते त्यांच्याकडे असे हक्क दिलेले होते. इवन वेन दे वेर अनहॅप्पी विथ देअर मास्टर म्हणजे हे जे स्लेव होते, जे नोकरी करणारे जे नौकर होते, ते जरी त्यांच्या मालकाच्या विरोधात म्हणजे दुःखी असले तरी सुद्धा दे कुड नॉट लिव्ह हिम, ते त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते. दे वेर बॉन्ड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, ते कायद्याने त्यांना बांधलेलं होतं त्यांच्या मास्टर सोबत राहण्यासाठी. हवेवर विकेड ही माइट बी, मग ते कितीही दुष्ट असली तरी सुद्धा त्यांना तिथे कायद्याने राहावंच लागत होतं. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर म्हणजे क्रूर असा किंवा दयाळू नसलेला जो त्याचा मालक होता अँड्रोकल्स हा त्याला म्हणजे अँड्रोकल्सचा जो मालक होता विकेड मास्टर तो त्याला आवडत नव्हता. हिज मास्टर starve his slaves and often wipe them. तो त्याचा जो मालक होता तो काय करायचा? गुलामांना स्टार्व म्हणजे उपाशी ठेवायचा आणि त्यांना नेहमी चाबकाचे फटकारे मारायचा. Androcles felt that even death was better than serving such a master. म्हणजे अशा क्रूर अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा सर्व्हिंग करण्यापेक्षा मरण आलेलं खूप चांगलं असं त्याला वाटायचं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी आणि तो नेहमी चांगल्या संधीच्या म्हणजे संधीची वाटच पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही इस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिल्या वेळेसच अशी संधी मिळाली की तो त्याचा जो पहिला पळून जाण्याचा प्रयत्न होता तो त्या पहिल्याच प्रयत्नामध्ये तो तिथून पळून गेला. नाऊ ऑल्दो अँड्रोकल्स हॅड दस रन अवे, जरी असा तो पळून आलेला असला तरी आता ही वॉज नॉट अ कॉवर्ड, तो काही भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, त्यांनी फॉरेस्टमध्ये एक निवारा घेतला होता म्हणजे तो फॉरेस्टमध्ये राहत होता. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. रोम म्हणजे भटकणे. त्या जंगलामध्ये जे सगळीकडे जे वाईल्ड बीस्ट म्हणजे रानटी प्राणी भटकत होते त्यांची त्याला कधीच भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड, म्हणजे त्याला असं कधीच त्याच्या मनात यायचं नाही की माझ्या डोक्यावरती छप्पर नाही म्हणजे मला इथे राहण्यासाठी निवारा नाही. ही वॉज हॅप्पी, तो खूप सुखी होता. दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेर एव्हर ही विश, म्हणजे तो का सुखी होता, खूप आनंदी का होता, तर त्याला म्हणजे ही वॉज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे इथे बघा
त्याची तुलना कोणासोबत केली आहे? पक्षासोबत, की तो पक्षान एवढाच मुक्त होता की त्याला जिथे जाऊ वाटेल तिथे तो जाऊ शकत होता. असा हा इथे तुम्हाला पॅसेज दिला आहे. त्यावरती ऍक्टिव्हिटी दिलेले आहेत बघा. डिअर स्टुडंट्स, आता याच्यामध्ये हु इज द मेन कॅरेक्टर ऑफ दी स्टोरी? कोण आहे मेन कॅरेक्टर? इथे तुम्ही आत्ताच बघितलं ना, अँड्रॉकल्स हा जो आहे तो मेन कॅरेक्टर आहे. कॅन यू टेल सम पेअर्स ऑफ ऍडजेक्टिव्ह प्लस नाऊन? तुम्ही काही ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन यांच्या पेअर्स सांगू शकता का? तर यस, बऱ्याच ऍडजेक्टिव्ह आणि नाउन्सच्या पेअर्स आहेत इथे. आता फॉर एक्झाम्पल आपण पॅसेज मध्येच बघूया की हे जे सुरुवातीचे शब्द आहेत, काइंड, जंटल, कर्डियस, हे जे शब्द आहेत ते हे सुद्धा नाऊन आहेत. मॅन बद्दल त्यांनी माहिती सांगितलेली. त्यानंतर क्रुएल मास्टर ही पेअर आहे. त्यानंतर वेल्दी मॅन, नंतर नेक्स्ट इथे तुम्हाला सांगता येईल गुड अपॉर्च्युनिटी. म्हणजे अपॉर्च्युनिटी कशी आहे? गुड. म्हणजे ही सुद्धा ऍडजेक्टिव्ह आणि नाउनची पेअर आहे. त्यानंतर क्रुएल मास्टर, कसा मास्टर आहे? क्रूर असणारा मास्टर आहे. आणखीन थोड्या तुम्हाला इथे एखादी तरी पेअर्स दिलेलीच असेल लास्ट पॅरेग्राफ मध्ये. वाईल्ड बीस्ट म्हणजे कसे पशु किंवा बीस्ट म्हणजे इथे रानटी पशु प्राणी असं दिलेला अर्थ इथे. मग कसे प्राणी? तर रानटी. मग रानटी आणि बीस्ट हे ऍडजेक्टिव्ह आणि नाउनची पेअर आहे. म्हणजे अशा प्रकारच्या पेअर्स तुम्हाला इथे शोधायच्या आहेत. पुढे बघा. डू यू फाइंड द अँटोनिम्स ऑफ काइंड? अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. काइंड या शब्दाचा तुम्ही शोधू शकता का? काइंड साठी, काइंड म्हणजे दयाळू, आणि त्याच्यासाठी अर्थातच आपल्याला इथे शब्द दिलेला आहे. तो कोणता शब्द आहे? कसा मास्टर होता? कसा मास्टर होता? विकेड, दुष्ट किंवा क्रुएल. क्रुएल हा शब्द सुद्धा, क्रुएल हा विरुद्धार्थी शब्द आहे. विकेड हा सुद्धा त्याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे. काइंड, क्रुएल किंवा काइंड, विकेड. आता पुढे बघा. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी हा शब्द वापरून तुम्हाला काय करायचंय? कमीत कमी 4 शब्द बनवायचे. आता इथेच तुम्हाला शब्द बनवता येतील बघा. युनिटी हा शब्द येईल, त्यानंतर युनिट हा शब्द येईल, त्यानंतर टॉय हा शब्द येईल, नंतर पॉट हा शब्द येईल. म्हणजे असेच बरेच शब्द तुम्हाला शोधायचे. तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवते की असे मोठे शब्द असतील तर तुम्ही तीन लेटर असलेला जर शब्द बनवला, तर समजा पॉट आहे, तर पॉट साठी दुसरा एखादा रायमिंग वर्ड्स आहे का तसाच त्याच्यामध्ये? तर ते तुम्ही पहा. आता टॉय आहे, TOY, टॉय. त्याच्यासारखा आणखीन एखादा तिथे रायमिंग वर्ड्स असणारा शब्द होतोय का तयार? हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला पटापट शब्द लक्षात येतील. आता ऍक्टिव्हिटी 3 बघा. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. क्रुएल हा शब्द दिलाय आणि इथे आपल्याला ऍडजेक्टिव्ह घेऊन आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. बघा, हे खूप महत्वाचं आहे. कशी कंप्लीट करायची आपल्याला वर्ड चेन? काय वापरून? ऍडजेक्टिव्ह, विशेषण वापरून. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. जसे आपण आता सेकंड क्वेश्चन मध्ये बघितलेले आहेत बरेच. क्रुएल, वेल्दी, विकेड, गुड, हे शब्द, काइंड, हे शब्द सगळे काय आहेत? ऍडजेक्टिव्ह आहेत. आता परंतु वर्ड चेन करत असताना शेवटचं जे लेटर आहे तेच आपला पुढच्या शब्द त्यापासूनच सुरुवात झाला पाहिजे. हे मात्र आपण लक्षात ठेवायचंय. आता क्रुएल, क्रुएल पासून मी घेतला लॉंग, जी आलं शेवटी. जी पासून घेतला गुड, डी आलं लेटर शेवटी. डी पासून घेतला डल आणि लास्ट यल आलं. परत यल आलं तरी मी दुसरा शब्द घेतला लार्ज. अशा प्रकारे मी ही चेन जी आहे वर्ड चेन ती ऍडजेक्टिव्ह पासून कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला इथे मी एक आन्सरचा फोटो दाखवते आणि त्यानंतर इव्हॅल्युएशन आपण बघूया. तर विद्यार्थ्यांनो, जो आपल्याला सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी डेमो दिला होता त्याचेच आन्सर्स, जी ऍक्टिव्हिटी 1, 2, 3 याचे आन्सर मी तुम्हाला एका पेजवरती इथे दिलेले आहेत. ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून नंतर तुम्ही वहीमध्ये लिहू शकता. मी तुम्हाला याचे आन्सर्स आधीच सांगितलेले आहेत. जस्ट तुम्हाला मदत व्हावी त्यासाठी मी हा तुम्हाला इथे पेज फोटो टाकलेला आहे. Now see the last point, evaluation and my takeaway. Today I learned this evaluation. In the evaluation,
Teacher will boost confidence by checking fluency of new words as well as knowledge about grammatical terms and their confidence of finding out unfamiliar words, word power and vocabulary of students, and how it affects in the class. Teacher will also check their thinking skills about making the sentences by using given words and expressions. हे टीचर्ससाठी दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न. आज मी काय शिकले? टुडे आय हॅव लर्न हाऊ टू डील विथ न्यू वर्ड्स अँड मिनिंग्स. म्हणजे नवीन शब्दांचे अर्थ किंवा नवीन शब्द कसे हाताळायचे ते मी शिकले. वर्ड चेन ऍक्टिव्हिटीज म्हणजे शब्दसाखळी म्हणजे काय आणि ती कशी तयार करायची हे मी शिकले. अबाउट प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय हे पण या ऍक्टिव्हिटीमध्ये शिकले. गेस द प्रॉपर वर्ड्स टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. आणि वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य असे शब्द कसे त्याचा कसा अंदाज घ्यायचा किंवा कसे ते बरोबर आहेत त्याचं गेसिंग करण्याचं सुद्धा मी ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये शिकले. असं थोडक्यामध्ये टुडे आय लर्न किंवा माय टेक अवे मध्ये पॉइंट्स दिलेले आहेत. अशा प्रकारे आपण लर्निंग आउटकम स्टेटमेंट 9 मध्ये जी ऍक्टिव्हिटी 3 दिली होती ती कंप्लीट केली होती. विद्यार्थ्यांनी दोन्हीही पॅसेज आणि त्यावरची त्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह करण्यासाठी दिलेल्या आहेत. तर त्या व्यवस्थित समजून घेऊन त्या तुम्ही नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत.